मित्रांनो फायनली सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड यांचा अंतिम निकाल जो आहे, अंतिम निवड याद्या ज्या आहेत मित्रांनो ते लागलेले आहेत। तर मित्रांनो हा निकाल तुम्हाला कशा पद्धतीने पाहायचा आहे, कोणकोणत्या पदांसाठीचा निकाल जाहीर झालाय आणि काही राहिलेली पद आहेत तर त्यांचा निकाल कधीपर्यंत जाहीर होईल, तर त्याबद्दल माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवीन असेल चॅनलवर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचे। मित्रांनो तुम्ही आगामी विविध पदांसाठी तयारी करत असाल, जिल्हा न्यायालय, पुरवठा निरीक्षक, आदिवासी विभाग, तसेच मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये जे पद बाकी आरोग्य सेवक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षिका, तर मित्रांनो यांच्या टेस्ट सिरीज जे आहेत, मॉक टेस्ट सिरीज मित्रांनो आपल्या ॲपवर उपलब्ध आहे। तर इथे मित्रांनो तुम्ही टेस्ट जे आहेत ते सराव पेपर जे आहेत ते सोडवू शकतात। एक्झॅक्टली मित्रांनो टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला इथे जे आहे ते प्रश्न पाहायला मिळतील, तसेच प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला इथे डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन जे आहे ते पाहायला मिळेल। त्यामुळे मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करायचं आहे, तिथून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो करू शकतात। ठीक आहे, आता मित्रांनो तुम्हाला निकाल जो आहे तो निकाल कशा पद्धतीने पाहायचा, तर मित्रांनो ही वेबसाईटची लिंक आहे ऑफिशियल वेबसाईटची, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेली आहे। इथून मित्रांनो तुम्ही पीडीएफ जे आहे ते डाउनलोड करू शकतात। तर पहा मित्रांनो आतापर्यंत कोणकोणत्या पदांची निवड याद्या जे आहेत ते प्रसिद्ध झालेल्या आहेत। तर मित्रांनो डेंटल हायजिनिस्ट या पदासाठीची निवड यादी, प्रत्यक्ष यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। मग अकोला विभाग, औरंगाबाद, लातूर, त्याच्यानंतर ठाणे, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर या विभागाच्या मित्रांनो डेंटल हायजिनिस्टच्या लिस्ट जे आहे त्या प्रसिद्ध झालेल्या आहे, निकाल लागलेला आहे। त्यानंतर आहार तज्ञाच्या पहा, तर औरंगाबाद, लातूर, ठाणे, नागपूर या पदांचे मित्रांनो आहार तज्ञाच्या प्रसिद्ध झालेल्या आहे। आता मित्रांनो जे राहिलेले पद आहेत, आता मित्रांनो याच्यामध्ये जे आहे टोटल 60 संवर्गात 60 संवर्गाच्या मित्रांनो याद्या ज्या आहेत निवड याद्या आणि मित्रांनो प्रत्यक्ष याद्या आजच प्रसिद्ध होतील। आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्री उशिरापर्यंत मित्रांनो सगळे याद्या ज्या आहेत तुम्हाला इथे पाहायला मिळतील। ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही काय करू शकतात, या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथून डाउनलोड करू शकतात, किंवा मित्रांनो काय करायचं तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे। टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो तुम्हाला इथे अशा प्रकारच्या याद्या ज्या आहेत त्या हळूहळू जसे मित्रांनो निकाल प्रसिद्ध होतील त्या पद्धतीने तुम्हाला इथे निकाल जे आहे ते पाहायला मिळतील। आता मित्रांनो निकालामध्ये पहा काय काय दिलेलं आहे, तर याच्यामध्ये बघा ही जी आहेत मित्रांनो ही अंतरिम निवड सूची आहे व प्रत्यक्ष सूची आहे, म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जी आहे ती लावलेली आहे। तर याच्यामध्ये आता मित्रांनो ऑफिसनुसार लावलेले आहे, म्हणजे मंडळानुसार इथे जे आहे ते निकाल लावलेला आहे। तर इथे पहा डीएचएस नागपूर सर्कल नागपूर, त्याच्यानंतर इथे पोस्टचं नाव दिलेलं असतं आणि कॅटेगरीनुसार इथे निकाल जो आहे तो लावलेला आहे। तर इथे पहा एससी कॅटेगरीसाठी, त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी, त्यानंतर मित्रांनो ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी अशा प्रकारचा निकाल लावलेला आहे। आणि सोबतच मित्रांनो गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी ही देखील दिलेली आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे प्रोव्हिजनल लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जी आहे ती या निकालामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि मित्रांनो याच्यानंतर काय होईल, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध होईल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे ती पुढे इथून पुढे सुरू होईल। ठीक आहे, आता मित्रांनो या ग्रुप सी चे जे आहेत त्या गट क चे जे आहे ते निकाल लागण्यास सुरुवात झालेली आहे। गट ड चा देखील मित्रांनो निकाल लागेल। आता मित्रांनो गट ड चा तो आहे सर्वजण उत्सुक आहे, तर त्याचा कट ऑफ किती जातोय पाहण्यासाठी, तर मित्रांनो काळजी करू नका, त्याची देखील माहिती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर जी आहे ती शेअर केली जाईल। त्याच्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि मित्रांनो जसे निकाल प्रसिद्ध होत आहेत त्याबद्दलची माहिती सुद्धा मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळत जाईल। तसेच मित्रांनो टेलिग्राम नसेल तुमच्याकडे तर व्हॉट्सअपला सुद्धा मित्रांनो याचा आपण सेपरेट ग्रुप बनवलेला आहे, तर त्या ग्रुपवर देखील मित्रांनो तुम्हाला मिळत जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड चे जे आहे मित्रांनो निकाल लागण्यास सुरुवात झालेली आहे। निवड यादी आणि मित्रांनो प्रत्यक्ष यादी जी आहे ती लागण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही जर मित्रांनो तुमचा रिझल्ट चेक केला असेल तर मित्रांनो खाली कमेंट मध्ये तुम्ही टाकायचं आहे। आणि मित्रांनो सगळ्या लिंक जे आहे टेलिग्राम चॅनलची लिंक, तसेच मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटची लिंक, सगळ्या लिंक जे आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि मित्रांनो पिन कमेंट मध्ये जे आहे तुम्हाला मिळून जाईल। तिथून मित्रांनो तुम्ही लिंकवर क्लिक करून जे आहे तुमचा निकाल पाहू शकतात, टेलिग्राम वरून पीडीएफ डाउनलोड करू शकतात, किंवा मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर ते देखील जॉईन करू शकतात, तिथे देखील तुम्हाला माहिती अपडेट जे आहे ते मिळत जाईल। ठीक आहे, तर चला मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, तुमचे काही प्रश्न असतील, काही तुम्हाला शंका असतील तर खाली कमेंट मध्ये विचारा। आणि मित्रांनो चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करून घ्या। तसेच तुम्ही आगामी पदांसाठी मित्रांनो तयारी करत असाल तर मित्रांनो प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करायला विसरू नका। इथे मित्रांनो करंट अफेअर्स तुम्हाला डेली फ्री मध्ये जे आहे ते मिळत असतं, डेली तुम्ही इथे टेस्ट सोडवू शकता। तसेच मित्रांनो स्टडी पीडीएफ बँक मध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका जे आहे ते बिलकुल फ्री मध्ये मित्रांनो उपलब्ध आहे, त्याचा मित्रांनो तुम्ही नक्की लाभ घ्यायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, चला धन्यवाद, थांबतोय, बाय, लव यू।